नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं रॉयल आर्मी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळातील जवानांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे. कारण मित्रांनो, प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये आता एम-एस-एफ जवान तैनात होणार आहे. त्यांना एम-एस-एफ महामंडळाकडून त्यांना पोलीस ठाण्यामध्ये जॉइनिंग मित्रांनो दिली जाणार आहे. त्या संदर्भात नवीन अपडेट मित्रांनो प्रसिद्ध झालेली आहे. त्याबद्दल पुरेपूर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर मित्रांनो, जर तुम्ही आमच्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या, जेणेकरून एम-एस-एफबद्दल कुठलीही अपडेट मित्रांनो तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. तर बघा मित्रांनो, तुम्ही ते बघू शकता, मुंबईच्या प्रत्येक पोलीस ठाण्यात आता सुरक्षा बलाचे जवान पुरवले जाणार आहेत. तसेच मित्रांनो, आता मुंबईमध्ये प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये जसे एम-एस-एफ जवान पुरवले जाणार आहेत, तसे मित्रांनो भविष्यामध्ये प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये बंद्या महाराष्ट्रामध्ये मित्रांनो आता एम-एस-एफ जवान पुरवले जातील. तर बघू शकता मित्रांनो, सुरक्षा बलाच्या जवानांचे पोलीस ठाणे निहाय वाटप करण्यात आले आहे. हे जवान लवकरच त्यांना दिलेल्या पोलीस ठाण्यात हजर राहणार आहेत. पोलीस दलात पोलिसांची पदे रिक्त असल्याने पोलीस भरती न करता त्यांच्या जागी आता सुरक्षा बलातील जवानांना तैनात करण्यात येणार आहे. याची यादी सर्व पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना पाठवण्यात आली आहे. मात्र याला विरोध करण्यात येत आहे. सुरक्षा बलाचे जवान हे राज्यातील महत्त्वाच्या स्थळावर सुरक्षा देतात. त्यांना पोलिसांसारखे सर्व अधिकार नसतात. सुरक्षा बल महामंडळ असल्याने या जवानांना सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा दिला जात नाही. त्यांना महामंडळावर प्रमुख म्हणून सरकार नियुक्त पोलीस अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात येते. दरम्यान पोलीस भरती न करता अशा या सुरक्षा बल जवानांना आता पोलीस स्थानकात नेमणे अयोग्य असल्याने या नेमणुकीला विरोध होत आहे. तरीसुद्धा मित्रांनो, आता महामंडळाचे जे जवान आहेत त्यांना मुंबई पोलीस आयुक्तालय तसेच पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये नेमणूक ही दिली जाणारच आहे. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रातील पोलीस ठाण्यामध्ये आता एम-एस-एफ जवान हे तैनात केले पाहिजे व यांना सरकारी दर्जा मित्रांनो मिळायला पाहिजे. कारण की सरकारी कर्मचारी मित्रांनो हे झाले पाहिजे. अशा प्रकारे मित्रांनो सुरक्षा रक्षकांना मानसुद्धा मिळतो आणि त्यांना प्रत्येक काम मित्रांनो हे त्यांच्या इमानदारीने करावे लागते. तर त्यांना सरकारी दर्जा हा मिळायलाच पाहिजे. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, कुठलाही फेक व्हिडिओ नाही आहे. इथे तुम्ही दिनांकसुद्धा बघू शकता. गुरुवार 4 जानेवारी 2024चा मित्रांनो हा पेपर तुम्ही इथे बघू शकता. तर बघू शकता मित्रांनो, अशाच प्रकारे एम-एस-एफचे मित्रांनो स्थलांतर होत आहे. एम-एस-एफ मित्रांनो आता सुधारत चाललेले आहे. तर बघा मित्रांनो, जे उमेदवार एम-एस-एफमध्ये जॉईनिंग घेत नाही आहे त्यांनीसुद्धा भविष्यकाळात त्यांचे मित्रांनो खूप चांगले दिवस येणार आहे. त्याकरिता जॉईनिंग मित्रांनो घ्यायची आहे. तर बघा मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.